पाहूयात पुढची बातमी। उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरेंसोबत अंबादास दानवे हे सुद्धा वाशिम दौऱ्यावर आहेत। कारंजा वाशिम मध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। खासदार भावना गवळी ज्या सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, त्यांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे आता या सभेमध्ये नेमकं काय बोलणार उद्धव ठाकरे याकडे लक्ष आहे आणि याच विषयी रामटेक लोकसभा मतदारसंघातील माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि कारंजा येथे जनसंवाद मेळावा सुद्धा साधणार आहेत। त्याचबरोबर रामटेक लोकसभा मतदारसंघातील जे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले आहेत आणि त्यांची एक मागणी आहे ती ते उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहेत। त्यांनाच विचारू काय मागणी आहे त्यांची। अनेक वर्षापासून रामटेक लोकसभा क्षेत्र हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। याच्या अगोदर आम्ही 5 निवडणुका रामटेक लोकसभा क्षेत्रातून जिंकलेल्या आहेत। एक 2009चा अपवाद वगळता कंटिन्यू आम्ही 5 निवडणुका जिंकल्या आणि आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी दावा करते असं आम्हाला समजलं। वंचितनं पण दावा केला आहे रामटेकवर। आमचं साहेबाला एकच म्हणणं आहे की पूर्व विदर्भात एकमेव लोकसभेची सीट शिवसेनेकडे असल्यामुळे ते कोणत्याही पक्षाला देऊ नये, आपणच तिथं लढावं। रामटेक लोकसभेची सीट हे मागील 25 वर्षापासून आमच्या शिवसेनेकडेच आहे। याही वेळेस आमचाच दावा आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच रामटेक लोकसभेची सीट मिळायला पाहिजे। आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात इथे तुमच्याशी संवाद साधणार आहेत। जी हो, साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत रामटेक लोकसभेसंदर्भात। जसं की पाहिलं आपण थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।